हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे? होप्स सगळे मस्त आणि मजेत असतील. तर आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिन तर आहेच, त्यासोबतच आहे माझ्या फ्रेंडचं लग्न. तर लग्नाला आम्ही जातोय आणि आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 8:15 झालेले. तर आता आम्ही जातोय हळदीला आणि हळद झाल्यानंतर आहे लगेचच लग्न. तर एकाच दिवशी तर म्हटलं चला आपण जाऊयात. तर आज आहे महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मग जाऊयात. त्यानंतर मी आणि माझी फ्रेंड निघालो लग्नाला जाण्यासाठी. तर लग्न होतं गौरव हॉटेल म्हणजेच की नशिराबाद रोडवरती कालिंका मातेजवळ. तर मग तिथून आम्ही इकडनं गाडीवरती गेलो. तर आम्ही ऑलमोस्ट MJ कॉलेजकडनं पासून ते गाडीवरती गेलो. खूप दूर होतं. तर 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त इथं अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेले होते. तर छान छान असे तर प्रत्येक सणाला इथं वेगवेगळ्या प्रकारचं लावलेलं असतं. जसं की गुढीपाडवा असेल तर गुढीपाडव्याचं, तर इथे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन निमित्त लावलेलं होतं. त्यानंतर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत गौरव हॉटेलला. तर इथं तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला सुस्वागतम अशा प्रकारची रांगोळी काढलेली होती. तर तिची हळद आणि लग्न एकाच ठिकाणी असल्यामुळे मग एकाच ठिकाणी हॉलवरतीच कार्यक्रम होता. तर इथे तुम्ही बघू शकता नारखेडे आणि तळेले अशा प्रकारचे म्हणजे त्यांचे सरनेम. तर मस्त असे छान अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली होती आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तर तेव्हा हळदीचा कार्यक्रम तिथे चालू होता. हळदीचा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो म्हणजेच गिफ्ट घ्यायला मार्केटमध्ये, फुले मार्केटला. तर म्हटलं की आपण हळदीच्या दिवशी जाणार आहोत. तर हळद आणि लग्नामध्ये तर खूप जास्त गॅप असतो, बरेच 2-4 तास तरी सहज निघून जातात. तर मग आम्ही विचार केला होता की चला त्याच दिवशी गिफ्ट घेऊयात, म्हणून मग आम्ही आलो गिफ्ट गॅलरीमध्ये. तर इथे खूप छान छान अशा प्रकारच्या मूर्ती वगैरे होत्या, छान असे डेकोरेटिव्ह आयटम्स होते. तर आम्हाला फ्रेम वगैरे घ्यायची होती, त्यामुळे मग आम्ही फ्रेम चॉईससुद्धा केली. तर अशा प्रकारची आम्ही क्रिस्टल फ्रेम तिला गिफ्ट केली. तर शक्यतो कसं होतं की घड्याळ वगैरे द्यायचा विचार होता. पण मग माझी एक फ्रेंड म्हटली की कोणाला गिफ्ट वगैरे देत नाही घड्याळ, त्यामुळे मग अशा प्रकारची जी फ्रेम आहे तर ती आम्ही गिफ्ट केली. त्यानंतर मग परत आम्ही पोहोचलो ते म्हणजेच लग्न ज्या ठिकाणी होतं तिथंच हॉटेलला. तर त्यांच्यामध्ये लग्नामध्ये अशा प्रकारचं जे आहे तर ते रुखवत छान असं ठेवतात. तर तिने खूप छान असं रुखवत म्हणजेच वस्तू तरी जमा केलेल्या आहेत. म्हणजे छान असा छोटासा चुला वगैरे होता. त्यानंतर तिचं जेव्हा लग्न जमलं तर तो जो फोटो होता तर तो फोटोसुद्धा तिथे लावलेला होता. आणि मग अशा प्रकारे जे आहे तर ते नवरदेव नवरी म्हणजेच माझी फ्रेंडची इथे छान अशी एंट्रीसुद्धा झाली. आणि खूप छान असं लग्नसुद्धा झालं. तर आता ऑलमोस्ट 1 ते 1:30 वाजता हे लग्न लागलं होतं, 1:30 वाजता. तर इथे फोटो काढण्यासाठी वगैरे मग छान असं त्यांना शूट वगैरे घेता यावं म्हणून ते जे वरती धरलेलं होतं लहान भावांनी वगैरे, तर ते काढायला लावलं. आणि मग इथे छान असं म्हणजेच ते गोल वगैरे फिरतात, तर तसं करण्यासाठी त्यांनी ती अरेंजमेंट केलेली होती. तर छान दिसायला हवं म्हणून मग आणि ते तसं असताना कसं काय गोल गोल फिरणार, त्याच्यामुळे मग ते काढून घेतलं आणि मग छान असे हे लावले आणि मग छान असं गोल वगैरे फिरलं. तर मस्त असं इथे जेव्हा फोटोज वगैरे क्लिक करतात तर ते फोटो वगैरे खूप छान असे येतात. शक्यतो व्हिडिओ आणि फोटोमध्ये तर एकदम छान वाटतं हे. मोबाईलपेक्षा जे रिअलमध्ये कॅमेरामध्ये वगैरे क्लिक करतात तर ते खूप छान वाटतं. तर आमच्या लग्नाच्या वेळेससुद्धा अशा प्रकारचं होतं. तर इथं नाही पण स्टेजवरती छान असं गोल वगैरे फिरलं होतं, तर ते खूप छान वाटलं आणि फोटोमध्ये पण. तर अशा प्रकारचे जे फोटो आहे एकमेकांकडे बघून काढतात ते फोटो तर खूपच छान वाटतात. आणि आमच्यासुद्धा लग्नाचे जे आहे तर एक अल्बममध्ये एक फोटो अशा प्रकारचा आहे, तर तो आमच्या सगळ्यात फेवरेट फोटो आहे. तर तो फोटो खूप छान असा आला. आणि आता इथे लागत होतं लग्न. आणि इथे लग्न लागल्यानंतर परत मग गोल-गोल फिरण्यासाठी छान असं व्हिडिओ आणि फोटोसाठी त्यांनी परत अशा प्रकारचं जे आहे
तर परत हार वगैरे घातले तर याने फोटो व्हिडिओ खूपदा छान असे येतात. तर अशा प्रकारे मैत्रिणीचं लग्न छान असं पार पडलं आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. आणि सोबतच जे आहे तर डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या दोघी म्हणजेच दोघी जे होते तर ते सेमच फ्रेंड्स होत्या. तर त्या खूप दिवसांनी भेटल्या त्याच्यामुळे त्यांच्यासोबत छान अशा गप्पासुद्धा झाल्या.